उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची थेट माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली। मात्र त्यानंतर आता पीयूष गोयल यांनी ट्विट करत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली। मी माहितीची पडताळणी न करता माध्यमांमध्ये काही विधान केले होते, पण नंतर ती माहिती चुकीची असल्याचं आढळलं। दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो असं पीयूष गोयल यांनी म्हटलेलं आहे। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Praful Patel has been appointed national president of the NCP. I don't see Mr. Sharad Pawar being invited to join the NCP, given that he has lost the people's trust and the vote. Despite coming together in Pimpri Chinchwad and Pune, we saw them being wiped out. प्रफुल्ल पटेलांनी एक्सपोस्ट करत आपली बाजू मांडली। त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सुनेत्रा वहिनीच आपल्या पक्षाच्या उत्तराधिकारी असल्याचं स्पष्ट केलंय। माझ्या माहितीप्रमाणे पीयूष गोयल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य नसून ते त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत। आणि त्यांनी एवढी नैतिकता आणि शिष्टाचार शिकावा की अटलजी आता अलीकडे देवेंद्रजी किंवा मोदी साहेब असतील हे दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसून ढवळाढवळ करत नाहीत। त्यांनी नाक खुपसलं आणि त्यांचं नाक जळलं, त्याच्यानंतर त्यांनी त्यात दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आणि अशा प्रकारे एखाद्या वाहिनीला किंवा एखाद्या पत्रकारांना मुलाखत देताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे पीयूष गोयल सांगतील। पीयूष गोयल कोण ठरवणार आहे? आज यावरती भाष्य आपण का करतो? नाही त्या विषयाला आपण सारखेच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत। मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत। जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।